राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचा सांगता समारंभ उद्या शिवाजी पार्क या ठिकाणी मैदानात होतोय। यावेळेस इंडिया आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकलं जाणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान शिवाजी पार्क येथील इंडिया आघाडीच्या सांगता सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे। आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी आपण तो पाहूया। 2 महिन्याहून अधिक काळ चाललेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा उद्या सांगता समारंभ मुंबईतील शिवाजी पार्क या मैदानात होणार आहे। राहुल गांधी यांनी 2 महिन्याहून तब्बल 60 दिवसाहून अधिक मुक्काम करत मुंबईमध्ये आज दाखल झालेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर मुंबईमध्ये विविध ठिकाणी राहुल गांधी आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। थोड्या वेळानंतर दुपारनंतर ते मुंबईतील चैत्यभूमी या ठिकाणी सुद्धा शिवाजी पार्कच्या बाजूला असलेल्या या ठिकाणी भेट देणार आहेत, त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत। मी सध्या शिवाजी पार्कवर या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी उद्या इंडिया आघाडीची भव्य सभा या ठिकाणी पार पडणार आहे। राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा सांगता समारंभ या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे। राहुल गांधी उद्याच्या या सभेमध्ये काय बोलणार आहेत, कुणावर प्रामुख्याने टीका करणार आहेत? खरं पाहायला गेलं तर राहुल गांधी यांच्या यात्रेच्या दिवशी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता। त्यानंतर काही दिवसानंतर अशोक चव्हाण इतर काही काँग्रेस नेते सोडून गेले होते महाराष्ट्रातले। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की राहुल गांधी उद्या कुणावर प्रमुख टीका करणार आहेत। कॅमेरामन राजेशसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।